चला चला मान्य, मी दिलीपसिंह भोसले पाटलांचं हे आर्ग्युमेंट मान्य करते. माझा त्याच्या पुढचा आर्ग्युमेंट आहे, डॉक्टर असलेली पोरगी एवढी काय अशी डोसक्याला गोडतेल लावणारी होती की तिला माहितीये की निंबाळकरांच्या दबावाने तिची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लागली असं तिनेच तिच्या हस्ताक्षरामध्ये पत्रात लिहिलंय. ती निंबाळकरांच्याच निकटवर्तीयांच्या हॉटेलमध्ये जाईल का राहायला? लॉजिकच्या काय आता काय म्हणजे असं कसं हो? काहीतरी लॉजिक असेल ना. ती का जाईल त्या हॉटेलमध्ये की जे हॉटेल तिच्या शत्रू पक्षाचं हॉटेल आहे, ज्या नेत्याच्या विरोधात तिची तक्रार आहे त्याच नेत्याच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवरती का जाईल? दिलीप सिंहांनी त्याचं उत्तर द्यावं. ताई मी सांगितलं पाहिजे, या देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, या राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत, महिला आयोगावर पण महिलाच आहे दुर्दैवानं. तरी महिलेला न्याय मिळत नाही. लाडकी बहीण असं म्हणणाऱ्या लोकांनी लाडक्या बहिणीच्या जाहिराती करण्यापेक्षा सुरक्षित बहिणींच्या जाहिराती करण्याची गरज आहे आणि बहिणींना सुरक्षितता कशी मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत. मी आज उपस्थित केलेल्या प्रश्न याच्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. आणि हो, आम्ही महिला आयोगावर सुद्धा रीतसर कायदेशीर कोर्टात जात आहोत. नाही, मला कायदेशीर कोर्टात जावं लागेल की आयोगावरची व्यक्ती आपल्या जो कॉन्स्टिट्यूशनल प्रोटोकॉल आहे त्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन जे त्यांच्या फ्रेमवर्क मध्ये नाहीये, जे त्यांच्या कार्यकक्षेत नाही, तिथे आउट ऑफ द बॉक्स जाऊन जर पॉलिटिकल इंटरफिअरन्स करत असतील त्यांनी करावा. आपल्या पॉलिटिकल सर्व्हायव्हसाठी, आपल्या पॉलिटिकल ग्रोथसाठी त्यांनी भाजपकडे जावं, शिंदे काय कुठं जायचं त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये, त्यांनी करावं ते. पण त्याच्यासाठी त्या जर एखाद्या लेखमातेवर चिखल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. आता हेच सांगते मी मगापासून की माझं म्हणणं आहे की हे वेगळं कसं आहे, हे वेगळं कसं आहे. एकीकडे 9 वेळा, एकदा चुकू शकतो साहेब, एकदा लिहिलंय चला चुकून लिहिलं, गडबडीत लिहिलं समजू शकते. 9 वेळा निरीक्षक शब्दाची वेलांटी दीर्घ येते आणि हातावरची वेलांटी मात्र ऱ्हस्व येते. तिचे जेव्हा जेव्हा याच्यातले 4 अक्षरी शब्द आपण तपासतो तेव्हा 4 अक्षरी शब्दामध्ये दीर्घ वेलांटी येते आणि इथं ऱ्हस्व वेलांटी येते. हे काय आहे? कारण मेडिकलची जी लेकरं असतात त्यांचं मराठी आणि ग्रामरचं थोडंसं त्रांगडं असतं. हे फार महत्वाचं आहे. जी असू द्या, असू द्या. त्यांनी जरी महिला म्हणून कोणाची गय केली नाही तरी आम्ही महिला म्हणून सगळ्यांचा सन्मान करतो. आणि मी म्हणते ना की मी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या अत्यंत संयमी, सभ्य आणि सज्जन माणसाच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यामुळे वेग काहीही बोलणार नाही, विनाकारण कुणाचेही व्यक्तित्व हनन करण्याचा प्रयत्न करणार नाही. पण एक नक्की, राज्याच्या पोलीस महासंचालक महिला आहेत, महिला म्हणून त्यांनी संपदा मुंडे ही त्यांचीही लेक बहीण आहे, या न्यायाने आपल्या लेकीला, आपल्या पोरीला न्याय द्यायचा आहे. म्हणून त्यांचं काळीज जरा संवेदनशील व्हावं आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी ही माझी विनंती असेल त्यांना. थँक्यू. पुन्हा जर हा नारा वापरायचा असेल आणि पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खेळायचं असेल तर माझा सरळ साधा प्रश्न आहे, संपदा मुंडे कुण्या धर्माची आहे? संपदा मुंडे हिंदू आहे ना,
मग संपदा मुंडे हिंदू आहे तर हिंदू बहिणीच्यासाठी आता हिंदुत्व हिंदुत्व करून ओरडणारे किती जण मैदानात येणार आहेत? एरवी जर समजा आरोपी इतर कुठल्या धर्माचा असता तर आतापर्यंत नितेश राणेने घरातले हाय नाही तेवढे सगळे अगदी वलानीवरचे कपडे सुद्धा बाहेर आणले असते. अहो, काय हे धंदा? माझ्याकडे अजून आलेलं नाही दादा. मी अभ्यास करेन आणि मी अभ्यास केल्यानंतरच त्यावर बोलेन. ओके, मी नक्की त्याच्यावर चेक करेन. पण मी उद्या किंवा परवा मी अजून एक प्रेस कॉन्फरन्स करेल आणि नाईक निंबाळकरांच्या त्रासाने कंटाळलेले साधारण 3 ते 4 कुटुंब मी पुन्हा पुढे आणेन. कारण यांचा आका कोण आहे तो आका शोधला पाहिजे. आपण परळीचा आका शोधलात, परळीच्या आकाला गजाआड केलं, फलटणचा आका सुद्धा शोधला गेला पाहिजे. हो, मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी देऊ प्रिंट काढायला? हो हो, मी तुम्हाला हा व्हिडिओ पण देते. तर सुषमा अंधारे यांची पत्रकार परिषद सुरू होती. पत्रातील आणि हातावरील अक्षर वेगळं आहे. फलटणचा आका कोण शोधावा लागेल असं अंधारे यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणालाही क्लीन चिट देऊ नये असंही अंधारे म्हणाले.